कृष्णा कसा याय नाही. पोरं बी काय अजून आले नाही ती बघा तुम्ही. पोरां सगळं बसला काय नको तिकडं तू. कसं व्हायचं या पोराचं काय माहिती बा. तो काय आलीच पोर होय ग बाडे. आपला कृष्णा कुठे गेला? काका म्हणला तुम्ही वा पुढं मी आलोच माग. बघितलं का आता? अरे तू न सांगता नाही जात र कुठं. अहो पण आता कवर वाट बघायची. असं करा तुम्ही खाऊन घ्या जरा 2-2 घास, मग तो पण ती येतीलच. अरे रखमा बाग गेला माई गेली तेव्हा हा किसना लय बारीक होता र. त्याला तर हाताच्या फोडावानी जापलाय र. आणि त्याच्या बिगर मी कधी भाकर खाल्ली. थांब जरा वाट बघू आपण त्याची. येईन चालतंय चालतंय बघू वाट 5-10 मिनिटं. न सांगता नाही जात र तो कुठं. दिसत तिथे नाही ना. धनी हा कृष्णा काय अजून याय नाही. वाळूर झालं. तुम्ही काय करा तवर 2 घास खाऊन घ्या, येतीलच परत. अरे न सांगता नाही जात र तू कुठं. मी ना त्याला शिरपाकडे बघून येतो तवर. तसं नाही मला अनगोड लागायचं. आम्ही दोघं संगच भाकर खाऊ. बर बर या तुम्ही बिगी बिगी बघून. इथला बाई तुला बी भूक लागली असेल दोघाला. तुम्ही खाऊन घ्या वाईस सोडते ना. आई साहेब समजा कसं असं तुमच्या मनासारखं झालं ना आता. भुजंगरावांनी चांगलं नियोजन केलं होतं. अशा लोकांना मदत केल्यावर मन कसं प्रसन्न वाटतं. आई साहेब तुमचा शब्द म्हणजे आमच्यासाठी आदेशच. आणि तुम्ही दिलेला आदेश आम्ही खाली कसा पडून देणार. बरं भुजंगराव कुठं आहे? असतील बाहेर येतील आता लगेच थोड्या वेळातच. नमस्कार करतोय साहेब. हे बघा आले. बसा जगराव बोला. बसा. आज मन कसं प्रसन्न झालंय बघा माझं. का हो आई साहेब? वाघासारखी माझी ही 2 मुलं माझा शब्द कधी खालीच पडू देत नाही. मन कसं भरून आलंय बघा. आई साहेब तुम्ही फक्त आदेश द्यायचा आणि आम्ही तो पाळायचा. आमच्याकडे सगळं आहे आता, पण एक गोष्ट मनाला लागते. आई साहेब काय कमी, कोणती गोष्ट कमी आहे तुम्हाला? फक्त आम्हाला सांगा, लगेच आणतो. अरे कृष्णा आलता का कृष्णा? अरे कृष्णा आलता का इकडं? नाही नाही. वहिनी तुम्ही बघितला का? नाही हो बळी दादा, नाही बघितलं मी पण. कुठे गेला कुणास ठाऊ. आल्यावर त्याला ना घरला धाडा. हा 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 सांगतो सांगतो. कुठे गेला असं नोकीस ना. आता मला तरी काय ठाव आहे का मला विचारून गेलाय. अहो बळी दादा आपल्याकडे बघायला आले होते म्हणून विचारलं. आई कशाला आलते का बळी दादा? अगं किसना हरवलाय, किसना सापडत नाही म्हणून कुठे बळी गेला दादा- होता तो? काय सांगून नाही गेला बाई. कुठं गेलाय माहित नाही. त्याचं तर अवघडच आहे बाई. शिवरत्न सेल्स ॲस्ट्रल, जगवार, जल, इस्को, पर्ल व वेल कंपनीचे अधिकृत विक्रेते. सर्व प्रकारचे प्लंबिंग मटेरियल उपलब्ध. आजच भेट द्या शिवरत्न सेल्स या भव्य अशा शोरूमला. महालक्ष्मी चौक, काष्टी. शिवरत्न कॉम्प्लेक्स. प्रोप्रायटर दरेकर बंधू. मोबाईल नंबर 9730 84 52 52. कुठे गेला असं नाही किसना. बळी दादा फार घरी बघायला आलते त्याला. लय येडा आहे त्याला. आता बघायलाच जावं लागल कुठंतरी. कुठे गेलाय काय माहिती. सांगून जायचं बी कळत नाही त्याला काय. जाऊ दे मीच जाते बघायला त्याला कुठंतरी.
जीवाला नुसता घोर लावितो. थोरले सरकार, घरात लेकरं असावीत, घर कसं भरल्यासारखं वाटतं. मला असं वाटतं की भुजंगरावाचं लग्न करावं. काय पण आहे साहेब तुमचं पण. बघा आईसाहेब बघा कसे लाजता येते. तुमच्या आबासाहेबानंतर सर्व जबाबदारी तुम्ही सांभाळली. आपल्या भुजंगरावाच्या लग्नाचं बी बघा. ती जबाबदारी आईसाहेब आम्ही लवकरच पूर्ण करू. बर आता गप्पा अशा किती का वेळ चालतील. कामाचं बघा. ठीक आहे आईसाहेब. भुजंगराव, बोला दादासाहेब. तुम्ही आता रानात काय चाललंय ते रानात सगळं पाहून घ्या. मी हिशोबाचं पाहतो. जे दादासाहेब. चला. येतो मी. बिबट्या, बोला. अरे थोरल्या सरकारने रानातले कामाचं नियोजन करायला सांगितले. कामं तर तशीच पडल्यात. तो गडी कुठे गेलाय काय माहिती, बघावं लागेल. अरे त्या विष्णूवर सगळी कामाची जबाबदारी दिली आणि दिवसभर झालं त्याचा तपास नाही. कुठं तरफडलाय काय म्हणावा. पाहावं लागेल जरा. बसा. ठाकरे सरकार, हा, विष्णू तर गावाला गेलाय. गावाला? हो, गावाला गेलाय. घेतली कामं काय त्याचा बाप करणार का? त्याचा बापच मिळालाय म्हणून तो गावाला गेलाय. त्याचा बाप मेला काय आणि जिथं आहे काय आम्हाला काय माहीत नाही. तिथली कामं झाली पाहिजे आमची. तो तर इथं नाही, मग आता काम कोण करणार? आम्हाला काय माहीत नाही. तो तिथं नसन, तुम्ही कामं करा. आम्ही कधी रानात कामं केलेत तेव्हा आम्हाला जमायला. आणि तसं बी आम्ही जर रानात कामं केले तर मग तुमच्या मागे कोण फिरणार? हा, हे बी बरोबर आहे म्हणा. मग अरे ते बी बरोबर आहे. मग करायचं काय? आपण एक काम करू. आपल्या आसपास जेवढ्या वाड्या बसतात ना तिथे जाऊन बघू कोणी रानात काम करायला भेटते का म्हणून. चला. बरं बरं चला. आईला लय भारी काम झालं बघा. अरे काय झालं? तिकडे बघा की तिकडे. अरे काय करतोय चिकण्या इकडे? अहो ते चिकण्या नाही, तो बळीचा भाऊ किसना आहे. बोलव की त्याला मग. अरे बोलव की त्याला. काय म्हणतोय ते चिकणे? ठाकरे सरकार, तो चिकण्या नाही, किसना आहे. गपरे काळ्या तू. किसना किसना इकडे. आला आला. ही काय करते तिकडं? सोबत हे डुचकं बी कशाला बोलवलंय मला? आलो आलो. खास नॉन व्हेज खवयांसाठी आजचा दिवस आहे खास. काही बनवूया झकास. तर विचार नका करू आणि चला आता जाऊया समाधान चिकन. फिरोज शेख यांचे समाधान चिकन सेंटर. स्वच्छ व ताजे चिकन मिळण्याचे एकमेव ठिकाण. जय भवानी चौक, काष्टी. प्रोप्रायटर फिरोज शेख. मोबाईल नंबर 9960 21 05 10. कशा पायी बोलवलंय मला? अरे ते दाखले सरकाराचा गडी विष्णू आहे ना, तो गावाकडे गेलाय. त्याला मी काय करू? तू त्याच्या जागेवर रानातलं काम कर. तुझं काय असेल ते पगार नंतर देऊ आपण. ए, कसला विचार करतोयस? येतोयस का कामाला? येतो की. रानातली समधी कामं करावं लागतील.
आणि आम्हासनी जरा सुद्धा बसलेला जमणार नाही. या सर्व कामाचा मोबदला 500 रुपये दे. जमन का तुला? सगळ्या कामाचं 500 रुपये? अरे बिबट्या, आम्हाला लोक अक्कल शिकू. जशी ज्याची लायकी तसा मोबदला असतो बघ. मला नाही वाटत तो काम करीन म्हणून. तयार आहे म्या, करतो समधी काम, पण पैका आधी घेणार. अरे बिबट्या, दे 500 रुपये. हे पैसे आणि रानातली सगळी कामं झाली पाहिजे. चला रे. त्या उसाला पाणी लावल्याच्या नंतर बांधाचं काँग्रेस सगळं घ्यायचं, बसून राहायचं नाही तिथं. काँग्रेस झाला की खाली बाजरीच्या रानात तिथं ते पिटून द्यायचं गावात. सगळी कामं झाली पाहिजे. परत वर्ष रानात जा, लक्ष ठेव सगळं. चला रे. काम करतो मी. जा. समधी काम झाली पण काय अजून धनी आलं नाही बाई. पोरं बी झुकली. काय हो धनी, कृष्णा गावला नाही काय? अरे शिरपाकडे पण गेल तू, हं. नाही म्हणला आला तू. अरे हे न सांगता कुठं नाही जात र. कुठं ठेव ठिकाणा गावला नाही का काय? मग कुठं गेला असं काय सांगता येईल नाही. काय नाही बाई, सांगून तरी जायचं ना हो. येऊ द्या आता त्यांना, बघते मी तुला. कुठे गेला असं नाही किसना? इकडे बी दिसना. कुठे गेला असं नेमकं? काय झालं असं? कुठे गेला काय माहिती. इथं असतोय किसना पण इथं बी दिसना. अय किसना, अरे इकडं काय करतोय? का ग? काय झालं? अरे कावाची हुडाकते तुला. तो बैलाला घरी वाट बघतोय. दाखल्या सरकाराचं काम घेतलंय, 500 रुपये बी दिलेत त्यांनी मला. अरे ती समजा खरं आहे, पण बैल आता अजून जेवलं बी नाही. घरला जा. जातो त्या लगेच. नुसता फिरत असतो या. दादा, ए दादा. कृष्णा, अरे कुठं गेलतास रे तू? सकाळपासून किती हुडाकलंय रे तुला. दादा काम बघाय गेलो होतो. अहो पण सांगून तरी जायचं ना जरा. हं? किती त्यांची दानादिन झाली बघा बरं आता. इधर पैक. अरे हे पैक कशाच आणलंय रे? दाखल्या सरकाराने काम दिलं होतं, पैक बी दिलं बघ मला. अरे लय मनवरून आलं रे माझं. माझा कृष्णा रकमा कामाला लागला रे. कृष्णा, ही पैक तुलाच राहू दे, तुला होते खर्चायला. दादा, तू लहानाचं मोठं केलं मला. कधी मला सोडून जेवढा सकट नाही बघ. आणि आता तुझं माझं करतोय वैर. अरे तसं नाही रे. तुझ्या जवळच पैक दादा. ओम एजन्सीज आपल्या घराला लागणाऱ्या सर्व प्रकारच्या टाइल्स, ग्रेनाइट, मार्बल, स्टोन, ट्रेडिंग अँड होलसेलर, अधिकृत विक्रेते, मिलेनियम स्टाईल्स, नगर 2 रोड, काष्टी, बैल बाजारासमोर, काष्टी. प्रोप्रायटर महेश पासपुते.
मोबाईल नंबर 9155989898. धनी हा असं भाऊ भावात प्रेम कुठं हाय का हो आता बघायला? अरे मला कोण आहे रे ह्याच्याशिवाय? हा लहानाचा मोठा केला बा गेल्यापासून, केला तरी कोण आणि मला तरी कोण आहे रे? आम्ही दोघच भाऊ भाऊ आहेत. बर बाद झाला आता, गप्पा नंतर मारा. वाईस थोडस भाजी भाकर खाऊन घ्या. अरे कृष्णा न सांगता कुठं जात नको जाऊ रे. सकाळपासून इतकं माझा जीव तुटतो, लय बघितला रे तुला म्या. दादा मी तरी कवा तुला बिगर सांगता गेलोय रे. मस्त नाही गेला रे, पण आता काय करावं आणि काय नाही असं झालं रे मला. अरे एवढं सगळं नुकसान झालं, आपलं पीक बी वायाला गेलं दादा सगळं. अरे लय बेकारी होऊन बसली. अवकाळी पाऊस आला, गुडगीत काढलं, पाणी साचलं, सारं पीक वायाला गेलं. म्हणलं माझ्याकडनं बी दादाला काहीतरी मदत व्हावं म्हणून गेलो होतो. विठ्ठला कसं जगायचं तू सांग रे बाबा आता. जाऊ द्या धनी, आता कृष्णा लागलाय ना करायला कामाला, वाईस त्याचा हातभार लागेल ना आपल्याला. हा? होय रे, ती पण खरं आहे रे. पण कृष्णा इथनं पुढे त्यांना सांगून जा रे बाबा, त्यांचा जीव नुसता टांगलेला राहतो. होय होय पोटात अन्नाचा कण नाही, नुसतं बिगी बिगी जाऊन तुम्हाला सारीकडे हुडकून आले ती. आता घ्या भाकर आणि भाजी खाऊन. वहिनी पोरं जेवली का पण? हा तुमची वाट बघितली त्यांना भुका लागलेल्या, मग वाईस खा म्हणलं. बर बर दादा बस आपण जीव थोडं उलच भाकर खाऊ. होय होय. विठ्ठला चित्त्याला कामाला लावलंय इराणच्या कंपनीला. काय कर्मना बी काय व्हाय ना, काय कळा ना मला. काय झालं दादा? काय रे गजा? काय झालं तुम्हाला? अरे आपला दोस्त होता एक चित्त्या, त्याला आपल्या इराणच्या कंपनीत कामाला लावलं डायरेक्ट मॅनेजर म्हणून. अरे आता मला आहे ना कर्मनाच. काय झालं कर्मायला? कशाला काळजी करता दादा? गेला तर गेला चित्त्या, मी आहे ना. श्री साई सिद्धी फुटवेअर, सर्व प्रकारचे मल्टी ब्रँड फॅमिली फुटवेअर स्टोर. सर्व प्रकारचे चप्पल, लेडीज सँडल, शूज तसेच बेल्ट, पर्स, लहान मुलांचे शूज योग्य दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण साई सिद्धी फुटवेअर. नगर 2 रोड, इंद्रप्रस्थ कॉम्प्लेक्स, काष्टी. प्रोप्रायटर उमेश माने. मोबाईल नंबर 9161 15 0500. अरे चांगलं डाव रंगलाय की तुमचा. हो गुल्लू दादा, तुम्ही हे काळ्या उलट लवकर. ते यार थांबा थांबा थांबा, चालू द्या चालू द्या. मागच्या टायमाला तुम्हीच आम्हाला गुंतवलं होतं आणि आता म्हणताय हळूहळू चालू द्या. मागच्या वेळेस तुम्ही गुंतवलेलं, ह्या वेळेस तसं नाही दादा. अरे तसले काय बी नाही आमच्या मनात, आम्हीच खेळणार आहे तुमच्या संग. काय सांगता दादा? अरे बिबटे, दुश्मनी माझी आणि भुजंगची आहे, तुझ्या संग नाही माझी दुश्मनी. तसं असेल तर मग ठीक आहे, मग काय घाबरायचं काय कारण नाही. वाटू का पाणी? वाट की.
अरे वाटकी पटापटा. चला रे खेळा पटापटा. घ्या पान घ्या. रे काळ्या रस्ता. हे टाकणे एक हे रे हे काळे डावे पटापटा खेळा रे. बलगुडे उल्लू दादा गजाला टाकात मध्ये. हे गजा चल बोलू दादा. हो साहेब काय केलं आम्ही, तुम्ही आम्हाला धरायला आले. आमच्या समोर जुगार खेळताय, वरणी तोंड करून विचारताय आम्ही काय केलंय ते. हो साहेब इथे तर सगळे पत्ते खेळतात, तुम्ही गजाला मलाच का अटक करताय. इतक्या काळ्या धाकटे सरकारची माणसं आहेत. अहो इथं धाकले सरकारांचा काय संबंध, आम्ही सगळे पत्ते खेळतो. धाकले सरकार थोरले सरकार यांच्यामुळे अख्खा तालुका चालतोय. असं चांगल्या माणसांना मुद्दाम अडकावायचा काय प्रयत्न करताय का तुम्ही. अगदी बरोबर बोलला साहेब. बघा तुम्ही गुल्लू दादा आणि हे गजा हे दोघं पत्ते खेळत होते, आमचा काही संबंध नाही. आम्ही त्या रस्त्याने चाललो होतो. हे गुल्लू दादा गजा बसा गाडीत चला. चल रे चला जय चल. आता या गुल्लू दादाचा मास्क कसा होत होता ना ती बघ आता चौकीत गेल्यावर. बरं तुम्ही दोघं घरी जावा, मी बघतो गुल्लू दादाचं काय करायचं ते. बस जातो आम्ही. साहेब लयच गोड बोलते. साहेब जाग्यावर आलेला दिसते. चल. मोबाईल काष्टी. आमच्याकडे सर्व प्रकारचे मोबाईल एक्सेसरीज, हेडफोन, सोलर लॅम्प व सर्व कंपन्यांचे सेकंड हँड मोबाईल होलसेल दरात मिळतील. तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन अभ्यासासाठी लागणारे कॉलिंग टॅब फक्त 2000 रुपयामध्ये उपलब्ध. मोबाईल व टॅब कुठेही मिळणार नाही अशा दरात. एक वेळ अवश्य भेट द्या. मालिक मोबाईल काष्टी, प्रोप्रायटर इम्रान तांबोळी. मोबाईल नंबर 8888 24 24 35. इंद्रप्रस्थ कॉम्प्लेक्स काष्टी.